या सरकारला अशा प्रकारचे किती आंदोलनं केली तरी सरकारवर त्याचा काही परिणाम होत नाही, कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या सरकारकडे वेळ नाही आणि या सरकारला देणं घेणं नाहीये। पण आज या आंदोलनाच्या माध्यमातून ठामपणे मी या सरकारला सांगू इच्छित आहे, आमच्या जत तालुक्यातील शेतकऱ्याची जर तुम्ही वाताहत करत असाल, आमच्या हक्काचं पाणी आम्हाला देत नसाल, आमच्यासाठी असणारी वीज तुम्ही आम्हाला वेळेवर देत नसाल, तर ही जनता आज इथं रस्ता रोको करते। पण उद्याच्या काळामध्ये जर तुम्ही आमच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही तर या सगळ्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसला टाळे लावले जातील, त्यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही इथून पुढच्या काळामध्ये बसू। आम्हाला हौस नाहीये की इथं रस्ता अडवून आमच्याच कुणातरी लोकांची इथं गैरसोय करायची, अशा प्रकारची कुणालाही हौस नाही। पण आमच्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे। मगाशी बोलत असताना नानांनी सांगितलं की ज्या अँब्युलन्स या ठिकाणावरून गेल्या त्या काही अँब्युलन्स मध्ये पेशंट देखील नव्हते। देवाच्या कृपेनं जे पेशंट होते ते पेशंट बरे होतील आणि ज्यांनी जाणून बुजून या ठिकाणी अशा प्रकारची अँब्युलन्स पाठवायची सोय केली असेल तर त्या अँब्युलन्स मध्ये येणाऱ्या काळात तुमची जायची व्यवस्था ही लोक लावतील, ही गोष्ट तुम्ही येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवायची। तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळू नका। जतसाठी वेगवेगळ्या मोठ्या घोषणा करणं, जतच्या बाबतीत जतच्या लोकांना भावनिक करणं याच्या पलीकडे दुसरा धंदा आपला कुठलाही नाही आहे। जेव्हा रस्ता रोको करतोय असं सांगितल्यानंतर या तालुक्याला दुर्दैवाने लाभलेले आमदार फोटो सेशन करायला लागले, नुसता त्या म्हैसाच्या पाईपलाईनच्या कडेकडेने फिरायला लागले, पण शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी पोहोचत नाहीये। लाईट एवढ्या प्रमाणात उपलब्ध असताना आमचे एकूण या जत तालुक्यातील लोकांचं पाण्याच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये मारा करायचा, या ठिकाणची पोरं शिकू नयेत, 8 ते 10 या वेळेमध्ये त्यांची लाईट घालवायची, जेणेकरून हा तालुका अधोगतीकडे गेला पाहिजे असं षडयंत्र फडणवीसाच्या सांगण्यावरनं घेऊन या ठिकाणी पडळकर आलेले आहेत। त्याच्यामुळं आमचा पुढचा मोर्चा हा रस्ता रोको नसणार आहे। आमचा पुढचा मोर्चा जो असणार आहे तर या अधिकाऱ्यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही सगळेजण त्या ठिकाणी बसू आणि तुम्हाला जोपर्यंत आमच्या या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत तुमच्या दारात आम्ही उठणार नाहीये। ही गोष्ट आपण येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवायची आहे। जतची जनता गप्प आहे याचा अर्थ शांत आहे। बरेच जणांना आणि इथून पुढच्या काळामध्ये मी माझ्या तालुक्यातल्या तमाम शेतकरी वर्गाला एक गोष्ट सांगतोय, काय हे जे आंदोलन किंवा या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या लेकराबाळांसाठी, आपल्या हक्कासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी लढतोय। हे लढत असताना आपण सगळ्यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवायचा आहे। मगाशी बऱ्याच जणांनी बोलताना सांगितलं देशातनं इंग्रज गेलेले आहेत, पण इंग्रजांच्या पेक्षा देखील बेकार अशा प्रकारचं राज्यात आणि देशात सरकार आहे। या लोकांना आपल्याला या सत्तेतनं हटलवायचं आहे। त्यांना तुमच्या माझ्या प्रश्नाचं काही पडलेलं नाहीये। मी पोलीस प्रशासनाला देखील एक विनंती करतोय, तुम्ही शेतकऱ्याची पोरं आहात, शेतकऱ्याची बांधव आहात, तुमचा भाऊ, तुमचा काका, चुलता कुणीतरी त्याचीही जनावरं पाण्या वाचून मरतायत। त्यामुळे इथं जेव्हा जेव्हा आंदोलनं होत आहेत तेव्हा तुम्ही इथल्या लोकांना साथ द्या। मला माहिती आहे तुमच्यावर किती मोठ्या प्रमाणात दबाव आहे, तुम्हाला किती प्रेशर खाली दाबलं जाते, पण या दबावाला बळी न पडता आपण देखील शेतकऱ्याची पोरं आहोत आणि ठामपणे ताकदीने या जतच्या जनतेसाठी आपण ठामपणे उभं राहूयात। आजचं हे आंदोलन फक्त इशारा आहे। इथून पुढच्या काळामध्ये जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जतची जनता भाजपच्या कुठल्याही मंत्र्याची गाडी जतच्या आवारात फिरू देणार नाहीये। त्यावेळेला आम्ही सगळेजण या गाडीच्या आरावर जाऊ, हा इशारा या निमित्तानं सरकारला देतोय। आजच्या या आंदोलनाची दखल घेऊन मला वाटतं या गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या सरकारला आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू समजतील आणि आमच्या मागण्या मान्य करतील अशी आशा ठेवतो आणि न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या निमित्तानं देतो।